नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 16. आय एम दॅट या प्रसिद्ध संवादात्मक पुस्तकात एक चर्चा आहे. त्यामध्ये श्री निसर्गदत्त महाराज यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तो असा: माझी वैयक्तिक जाणीव आणि तुमची वैयक्तिक जाणीव या दोघांना जोडणारा एखादा समान दुवा आहे काय? माझी वैयक्तिक जाणीव आणि तुमची वैयक्तिक जाणीव यांना जोडणारा एखादा समान दुवा आहे काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, दोन निरनिराळे स्वप्न पाहणाऱ्यामध्ये कोणता दुवा असू शकतो? दोन निरनिराळे स्वप्न पाहणाऱ्यामध्ये कोणता दुवा असू शकतो? ते एकमेकांना ते आपापल्या स्वप्नात पाहत असतील आणि लोक हेच करतात. प्रत्येक जण दुसऱ्याची कल्पना करतो, त्याची इमेज करतो, पण दुसराही तसेच पहिल्याची इमेज करतो. दोघेही एक दुसऱ्यांच्या केलेल्या इमेजच्या कल्पनातच जगतात व विशेष म्हणजे या कल्पना त्यांना त्यांच्या भूतकाळात झालेल्या घटनेवर आधारितच कराव्या लागतात व वर्तमानात त्यांना एकमेकांना म्हणून खरे खरे पाहताच येत नाही. दोन्ही ठिकाणी केवळ कल्पना करूनच एक दुसऱ्याशी दुवा किंवा संबंध असा निर्माण करावा लागतो आणि तो तकलादू असतो. तात्पर्य हे सर्व आपापल्या मनात असते आणि त्यामुळे तुमचा असा व्यर्थ आग्रह राहतो की तुमच्यापासून जग स्वतंत्र व वेगळे आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही तसे मानता म्हणूनच तसा विचार करता व दुसऱ्याने पण जग स्वतंत्र व वेगळे मानलेले असते आणि मग तुम्ही अशा प्रकारे मानलेल्या एक दुसऱ्याच्या जगात काय चाललेले आहे याची उत्सुकता पण दाखवता. दोन्ही एक दुसऱ्यांच्या स्वप्नवत जगात येण्याचा प्रयत्न करता, पण इथे तुम्ही सावधपणे शोध घ्यायला हवा. त्याच्याकरता स्वतःला जाणणे आवश्यक आहे. मग तुम्हाला आढळेल की तुमच्यासारखेच तुमच्या शेजाऱ्यांचे, तुमच्या नातेवाईकांचे आणि तुमच्या मित्रमंडळीचे पण तसेच आहे. कोणत्याच स्वतंत्र व वेगळ्या जगाचा प्रश्नच नाही. सर्व आपापल्या स्वप्नवत स्थितीतल्या जगातच आहेत. जागृत असल्यामुळे व झोपेत नसल्यामुळे ते स्वप्न पाहत नाही इतकेच, पण स्वप्नवत स्थितीत ते सर्वजण जागृत अवस्थेत पण आहेत. आणि या सर्वांचा एकच सर्वसामान्य घटक हा आहे की हे असे सर्वांना केवळ असणेपणामुळेच होत आहे. याला आधार केवळ आपला असणेपणाच होय. त्याला निसर्गदत्त महाराज अगोदरचा किंवा आधीचा असलेपणा असे म्हणतात. त्यामुळेच हे सर्व शक्य आहे. तो असलेपणा कागदासारखा किंवा सिनेमाच्या पडद्यासारखा आहे आणि हे आहे पण आहे म्हणूनच यावर चित्रे येत जात राहतात. नंतर अजून एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा: पण याचा मला काय उपयोग? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, समजा एखादा मनुष्य आहे. त्याच्या डोक्यावर त्याला न झेपेल इतके वजन आहे आणि त्यामुळे तो हैराण आणि घामाघूम झाला आहे. त्याला सामान खाली ठेवायचे आहे, पण तो म्हणतो कुठे ठेवू, जागाच नाही. इथे ठेवू म्हणावे तर इथे आकाश प्रथम पासूनच आहे. इथे ठेवू तर इथे प्रथम
पासून आकाशाने ही जागा व्यापली आहे, त्यामुळे मला कुठेच जागा दिसत नाही, अशा म्हणण्यासारखे होईल. किंवा मला दूध, चहा, कॉफी, ड्रिंक इत्यादी हवे, पण त्यात द्रव्यता मात्र नको. मग अशा वस्तूंचा मला काय उपयोग? तात्पर्य, दैनंदिन जीवनाच्या बाबतीत सत्य जाणण्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट त्रास होऊन अडचणीच मात्र वाढत राहतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, आघाशीपणा आणि भीती यापासून मोकळ्या झाल्यामुळे हे असे घडू शकते. प्रश्न, मग एवढा परब्रह्म प्राप्तीचा खटाटोप का करावा? मग एवढा परब्रह्म प्राप्तीचा खटाटोप का पडावा? निसर्गदत्त महाराज, नका करू. तुमच्या जागृती अवस्थेत असलेल्या स्वप्नवत जगात राहा. प्रश्न, आमचे जग स्वप्नवत, कल्पनावत आहे, तर अशा खोट्या आणि मिथ्या स्वप्नावर आणि आमच्या या स्वप्नवत जगावर तुमच्या त्या खऱ्या सद्वस्तूचा परिणाम कसा होऊ शकतो? तुमच्या त्या खऱ्या असणाऱ्या सद्वस्तूचा परिणाम कसा होऊ शकतो? अहो, परिणामाकरता काही सत्य वस्तू अगोदर हवी ना. परिणामाकरता काही सत्य वस्तू अगोदर हवी ना, मगच त्यावर त्याचा परिणाम होईल. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, स्वप्न आपले आहे असे म्हणणे सोडा. स्वप्न आपले आहे असे म्हणणे सोडा. तुम्ही त्याला पकडता म्हणूनच ते टिकून आहे. तुम्ही त्याला पकडता म्हणूनच ते टिकून आहे, नाहीतर सद्वस्तूचे कामही पडणार नाही. प्रश्न, अहो, जर मीच स्वप्न पाहणार आहे आणि स्वप्न पण जर मीच आहे, मग माझेच स्वप्न पाहणे कसे थांबवू शकणार? आणि मग माझेच स्वप्न कसे थांबवू शकणार? मी माझ्या इच्छेने थोडीच स्वप्न पाहतो. मग हे पडलेले चालू स्वप्न थांबावे तरी कुणी? मग हे पडलेले आणि चालू असलेले स्वप्न थांबावावे तरी कुणी? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मग खुशाल स्वप्न पाहत राहा, पण मात्र त्यावर खरेपणाचा शिक्का मारू नका. नाहीतर आपण जागृत अवस्थेतील स्वप्नात आहात बस इतकेच जाणा व केवळ कल्पना विश्वात म्हणजे भूत भविष्य अशा मनोनिर्मित काळात वावरत आहो हे मनापासून आणि कळकळीने पहा. व तुम्ही प्रत्यक्ष चालू क्षणात असलेल्या असणेपणाला जर चिटकून राहिले तर हे सर्व प्रश्न निर्माणच होणार नाहीत. प्रश्न, महाराज, तुम्ही नेहमी म्हणता तुम्ही स्थळातीत आहात, कालातीत आहात. याचा अर्थ असा होतो की तुम्ही भूत भविष्य वर्तमान काळात मन मोकळेपणाने जाऊ येऊ पण शकता, असेच ना? तुम्हाला कालाचे आणि स्थळाचे बंधन पण नाही. मग आपण श्रीरामांचे गुरु श्री वशिष्ठ मुनींना भेटले काय? तुम्ही रामाचे गुरु श्री वशिष्ठ मुनींना भेटले काय? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, कालातीत म्हणा. हे बघा, कालातीतपणा म्हणजे काल विस्तार नव्हे आणि स्थळातीतपणा म्हणजे स्थळ विस्तार नव्हे. शिवाय राम वशिष्ठ हे तुमच्या स्वप्नातील आहेत. मी त्यांना ते हेच म्हणून कसे काय जाणू? शिवाय राम वशिष्ठ हे तुमच्या स्वप्नातील आहेत. मी त्यांना ते हेच म्हणून कसे जाणू? आणि तुमचा प्रश्न मुळात मिथ्या काळावरच आधारित आहे. तुम्हाला भूत भविष्य टिकून ठेवण्याची खोड लागलेली आहे, वाईट सवय लागलेली आहे. तुम्हाला भूत भविष्य टिकून ठेवण्याची वाईट खोड लागलेली आहे, वाईट सवय लागलेली आहे. आणि त्यात राम, लक्ष्मण, विशिष्ट आदीची सोबत पण तुम्हाला हवी आहे. तुमच्या दृष्टीने स्वप्न कसे भंग होईल ही चिंता नाही, तर ते स्वप्न कसे टिकेल ही मात्र तुम्हाला चिंता आहे. यावर प्रश्न असा उपस्थित झाला, हे बघा,
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सनातनपणाचे ज्ञान झाले आहे. हे बघा, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सनातनपणाचे ज्ञान झाले आहे म्हणून तुम्हाला असे टिकून राहण्याची वगैरे चिंता नाही. पण आमचे मात्र तसे नाही. यावर श्री निसर्गदत्त महाराज लगेच म्हणाले, टिकून राहण्याच्या इच्छेपासून व टिकते की नाही या चिंतेपासून सर्वतः मुक्ती ही सुरुवातीपासूनच असणे यालाच खरे सनातनत्व म्हणतात. यालाच खरे सनातनत्व म्हणतात. टिकते की नाही, टिकत ही आसक्ती, टिकते की नाही ही आसक्ती भयावरच आधारित आहे. टिकते की टिकत नाही ही आसक्ती भयावरच आधारित आहे. कारण सर्वच गोष्टी क्षणभंगूर आहेत हे पण तुम्हाला कळलेले आहे, पण मान्य नाही म्हणूनच भीती वाटते. म्हणून स्वतःला जाणण्यास सदैव तत्पर असा. त्यासाठी एकच उपाय फक्त असा. त्यासाठी एकच उपाय फक्त असा. दुसरे काहीच करता येत नाही. शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न करून स्वतःला उगीच त्रास देऊ नका. स्वतःच्या असणेपणाकडेच मात्र पूर्ण लक्ष द्या. तुम्ही जाणता की तुम्ही आहात याकरता तुम्हाला इतर पुराव्यांची गरजच नाही. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. ती अशक्य गोष्ट आहे, कारण सर्वांचेच आपल्या असणेपणावर प्रेम आहे. श्री निसर्गदत्त महाराज यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपले असणे तुम्ही चाहता, आपले असणे तुम्ही चाहता म्हणूनच त्याचे प्रेम वाटते. यालाच वाटलं तर तुम्ही सच्चिदानंद म्हणू शकता. म्हणून काहीतरी, कुणीतरी, कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी अशा आपल्याविषयीची उपरी कल्पना सोडा व असलेपणाकडे सतत लक्ष ठेवा. त्याकरता फक्त असा म्हणजे झाले. जीवन आत्ताच जीवन आत्ताच या क्षणीच आहे. भूत भविष्याविषयी काही बोलूच नका. ते भूत भविष्य काळ तुम्हाला वाटतात म्हणून आहेत. तुमच्याशिवाय त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे तरी काय? हा एक सामूहिक भ्रम पिढ्यानपिढ्या रक्तात भिनला आहे. प्रश्न, पण आपण सर्व तर भविष्यात मृत पावणार आहोत, तेव्हा मृत्यूच्या या क्षणाला तर भविष्य हे लागणारच ना. आपण सर्व भविष्यात मृत पावणार आहोत, तेव्हा मृत्यूच्या या क्षणाला तर भविष्य काळ हा लागणारच. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, शरीर असण्याने किंवा शरीर नसण्याने माझ्यात काहीही फरक पडत नाही. शरीर असण्याने किंवा नसण्याने माझ्यात काहीही फरक पडत नाही. शिवाय हा प्रश्न तुम्ही भविष्यकाळ आहे असे गृहीत धरून किंवा असे समजून विचारित आहात. पण ज्यावेळी मृत्यू होणार तो त्याच वेळी होईल, आणि जो वर्तमान काळ त्या क्षणाचा असेल त्या क्षणातच होईल. हजारो करोडो शरीरे आली आणि गेली, येतील आणि ती परत जातीलही. त्यातील तुमचे माझे पण, त्यात तुमचे स्वतःचे म्हणून एक शरीरच आहे. फक्त इच्छा व भीती यांच्या दडपणामुळे ते तुम्हाला माझे वैयक्तिक असे वाटते. हजारो करोडो शरीरे आली गेली, येतील जातील, त्यातील तुमचे शरीर पण फक्त एक शरीरच आहे. पण झाले काय की इच्छा आणि भीती यांच्या दडपणामुळे ते माझे वैयक्तिक आहे असे वाटते. तसेच ते प्रत्येकालाही आपले वैयक्तिक असे वाटते. तुम्हालाही इच्छा व भीतीच्या दर्पणामुळे तुम्हाला ते तुमचे शरीर असे वाटते. मग असे एकमेकांना वाटलेल्या शरीराच्या ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण होते व आपल्या सुरक्षिततेकरता दोन गट आपसात भिडतात.
बाचाबाची, लोटालोटी, भांडणे, पुढे 2 गट, नंतर 2 गावे, नंतर 2 राष्ट्रे आणि शेवटी भयानक युद्धस्थिती. हा क्रम केवळ इच्छा व भीती यांच्याच दडपणामुळे येतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न: जग एवढे दुःख का भोगीत आहे? जग एवढे दुःख का भोगीत आहे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, अतिशय योग्य पण निरर्थक कारणामुळे ते जग दुःख भोगते आहे असे मला वाटते. असणेपणाकडे लक्ष असल्याला दुःख व वेदना कमी होतात, त्याची धार कमी होते एवढे मात्र निश्चित. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा दुःख वेदना आहेत असे वाटते तेव्हा त्याला चिटकून राहा. चिटकण्याने परिस्थिती एकदम बदलून जाते, कारण तिथे रेजिस्टन्स राहत नाही. दुःख वेदने सोबत राहा, दुःख आणि वेदने सोबत राहा. त्याची मुळे उघडी करा. तुमच्या देहाच्या दृष्टीने काळ कमी जास्त म्हणजे आयुष्य कमी जास्त असेलही. तुमच्या देहाच्या दृष्टीने काळ कमी जास्त म्हणजे आयुष्य कमी जास्त असेलही, पण तुमच्या असणेपणाच्या दृष्टीने तसे मुळीच नाही. तुमच्या असणेपणाच्या दृष्टीने तसे मुळेच नाही. असणेपणाच्या दृष्टीने असलेला काळ हा जागच्या जागीच थांबला आहे. असणेपणाच्या दृष्टीने असलेला काळ जागच्या जागीच थांबलेला आहे. जितका आहे तो तितकाच आहे. तुम्हाला तो कमी जास्त वाटतो, कारण तुम्हीच तुमच्या कल्पनेमुळे काळ व स्थळ यांना अवकाश दिला आहे, संधी दिली आहे. मग कमी जास्त इथे तिथे असे तुम्ही त्यामुळे ठरवलेले आहे. मग कमी जास्त इथे तिथे असे तुम्ही ठरवले आहे. वस्तुतः तुम्ही कशानेच बद्ध नाही. वस्तुतः तुम्ही कशानेच बद्ध नाही. मग मुक्तीचा हा प्रश्नच नाही. ती एक तुमची व्यर्थ कल्पना आहे. ती एक तुमची व्यर्थ कल्पना आहे. स्वला जाणा, असणेपणाला चिटकून राहा. तो असलेपणा शाश्वत आहे. आय एम दॅट या संवाद पुस्तकात अजून एक फार महत्वपूर्ण संवाद आहे. त्यात नेमके काय आहे हे आपण पाहू. प्रश्न: महाराज हे पहा, आजचे ताजे वर्तमानपत्र. जगात काय भयंकर गोष्टी चालल्या आहेत. आता ज्या अर्थी जग म्हणजेच आपण असे तुम्ही म्हणता, तर या गैरवर्तणुकीचे समर्थन तुम्ही करता असेच म्हणावे लागेल ना. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुम्ही कोणत्या जगाबद्दल बोलत आहात? प्रश्नकर्ता म्हणाला, ज्यात आपण सर्व राहतो त्या सर्वसामान्य जगाविषयी. महाराज म्हणतात, पण आपण दोघे एकाच जगात जगतो, राहतो, वावरतो, याबद्दल तुम्हाला पक्की खात्री आहे का? पण आपण दोघे एकाच जगात जगतो, राहतो, वावरतो, याबद्दल तुम्हाला नक्की खात्री आहे का? मी चंद्र, सूर्य, निसर्ग, समुद्र, नदी, भूमी, वनस्पती, प्राणी, पक्षी, जलवायू इत्यादी विषयींच्या जगासंबंधी बोलत नाही. त्यांच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही, किंवा अनंत काळ आणि अनंत काळ याबद्दलही काही प्रश्न नाही. माझे अभक्ष खाणे, धूम्रपान करणे, वाचणे, बोलणे, भजन, चालणे याविषयी काही प्रश्न नाही. आणि यावर हे सारे पाहून तुम्ही फसू पण नका. फक्त इच्छा आणि त्याची पूर्ती, ती होते की नाही म्हणून आलेली भीती किंवा भीतीपासून बचाव यांनी भरलेले तुमचे जग निश्चितच माझे नाही. तुमचे जग तुमचे अखंडपणे खाजगी आहे. तुमचे जग तुमचे अत्यंत अखंडपणे खाजगी आहे. एखाद्या स्वप्नासारखे आहे. त्यात दुसऱ्याला ते पाहण्याकरता प्रवेश नाही. त्यात दुसऱ्याला ते तुमचे स्वप्न पाहण्याकरता प्रवेश नाही. आणि त्याबद्दल मला विचाराल तर मी इतकेच म्हणेल, तुम्ही तुमचे स्वप्न पाहणे बंद करा. प्रश्नकर्ता बोलतो, पण महाराज या जगात युद्धे होत आहेत, क्रांत्या होत आहे, उपासमार होत आहे, रोगाच्या साथी येतात. ह्या सर्व गोष्टी तर स्वप्ने नाहीत ना.
बँका, पैसे इत्यादी ही काही स्वप्ने नाहीत. त्यांना स्वप्ने अशी म्हणता येणार नाही. महाराज यावर म्हणाले, मग ते स्वप्न नाही तर दुसरे काय आहे? मग ते स्वप्न नाही तर दुसरे काय आहे? प्रश्नकर्ता, यांना स्वप्न म्हणणे योग्य नाही. यांना स्वप्न म्हणणे योग्य नाही. यात आपण सर्व सहभागी असतो आणि स्वप्नात तर इतरांना सहभाग होताच येत नाही. यावर महाराज लगेच म्हणतात, अहो जागृत अवस्थेत पण कुणाला सहभागी करून घेता येत नाही. कारण तुमची जागृत अवस्था म्हणजे जागृत अवस्था नाही, ती फक्त जागृत अवस्थेत असलेली स्वप्नावस्थाच आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या अत्यंत आत्मनिष्ठ आणि खाजगी अवस्था आहेत. खरे जग म्हणजे वस्तुनिष्ठ जग त्या पलीकडचे आहे. मी नेहमीच वस्तुनिष्ठ जगात असतो आणि वस्तुस्थितीत असतो, त्यामुळे तिथे संघर्ष नसतो. पण तुमचे जीवन आणि तुमचे जग यामध्ये मात्र भरपूर विरोध आहे. विरोध, विसंवाद हे असत्याचे फार मोठे लक्षण आहे. विरोध, विसंवाद हे असत्याचे लक्षण आहे. कारण सत्य कधीच स्वविरोधी नसते. प्रश्नकर्ता म्हणाला, गैरसमज व गैरवापर यांचे हे दुष्टचक्र आम्हाला कसे मोडता येईल? गैरसमज आणि गैरवापर यांचे हे दुष्टचक्र आम्हाला कसे मोडता येईल? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अहो मोडण्याची जरूरत नाही. ते जसे आहे तसेच म्हणजे अस्तित्व रहितच आहे. ते जसे आहे तसेच म्हणजे अस्तित्व रहितच आहे. हेच पाहणे, याकडेच लक्ष देणे एवढेच पुरेसे आहे. आपला वेडेपणा कळताच माणूस आपोआप आपल्या मूळच्या शहाणपणीच्या कक्षेत येतो. आपला हा असा वेडेपणा आपल्याला दाखविण्याचे काम सद्गुरू करतात. जीवन तुम्हाला जाणीव देते आणि सद्गुरू तुम्हाला शुद्ध जाणीव देतात. प्रश्नकर्ता म्हणाला, असे कित्येक गुरु आले आणि गेले, आम्ही मात्र जिथे आहोत तिथेच आहोत. घाम, अश्रू, रक्त यांच्यात लोळत आहोत. यावर श्री महाराज म्हणाले, तुमच्याच बेपर्वा आणि स्वार्थीपणा यांच्या मुळाशीच आहे. याच्या मुळाशी तुमचाच बेपर्वा किंवा स्वार्थीपणा यांच्या मुळाशी आहे. आमच्या सारख्याबद्दल म्हणजे श्री निसर्गदत्त महाराज यांच्या लोकांसारख्याबद्दल, आमच्या सारख्याबद्दल जाणण्याकरता तुम्हाला आमच्या सारखेच व्हावे लागेल. विहिरीतील बेडूक आकाशातील पक्ष्याविषयी काहीच जाणत नाही. त्यासाठी मात्र त्याला पक्षीच व्हावे लागेल. जगातील सर्व प्रश्न तुमच्या सारख्याच असंख्य माणसांनी निर्माण केले आहेत. प्रत्येक जण आपापल्या इच्छाच्या मागे लागून भीती आणि निराशा यांनी सतत ग्रासलेला राहतो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रत्येक प्रसंग काहीतरी प्रतिसाद हा मागतोच आणि त्याच्या आव्हानाला उत्तर हे द्यावे लागतेच. पण उत्तर चुकीचे दिले की आव्हानाचे उत्तर हे अनुत्तरित राहते किंवा ते अपूर्ण राहते आणि समस्या मात्र जशीच्या तशीच राहते. चॅलेंज इज एव्हर न्यू and answer is always old and inadequate. Challenge is ever new and answer is always old and inadequate, असे जे कृष्णमूर्ती म्हणत असत. भ्रमनिर्मित मागण्यापासून स्वतःस मुक्त करण्याची तातडीची तळमळ व गरज तुम्हाला तीव्रपणे जाणवली पाहिजे. मनुष्य मूर्ख, स्वार्थी, निष्ठुर आहे, पण तो त्याच वेळी शहाणा, प्रेमळ, दयाळू पण आहे. व माझ्या जगात चांगुलपणा हा नेहमीच वरचढ आहे. माझ्या जगात जरुरीचे असेल ते उपकारक आणि जरुरीचे नसेल ते अपायकारक. पण तुमच्या जगात
सुखकारक ते बरे आणि दुःखकारक ते मात्र वाईट. नमस्कार.